नमस्कार, मी योगाचार्य ओंकारनाथ देवगिरी. तर रसिक हो, मी प्रचंड तपस्वी पुरुष आहे. कित्येक वर्ष मी योग साधना केली आणि योग साधनेच्या बळावरच मी कित्येक लोकांचं शरीर धंद्याला लावलंय. म्हणजे बारीक केलंय, योगाच्या माध्यमातून रोगमुक्त केलंय. आणि आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं एक प्रचंड मोठं असं चॅलेंज स्वीकारतोय. आणि ते चॅलेंज आहे प्रसाद खांडेकर या लठ्ठ माणसाला बारीक करण्याचं. आजपासून प्रसादची योगा ट्रेनिंग सुरू. फक्त तो येण्याचा अवकाश आहे. सर मी आलोय. तू फक्त आला नाहीस, तू पसरलायस. सर मी पसरलो तिथपर्यंत ठीक आहे, स्किट पसरायला देऊ नका. अरे वा, असं जात. बरं आपण सुरुवात करूया. जरा ही वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. मला सांग, मॅट आणलीस? म्हणजे काय, एक मिनिट लगेच आण. असं इकडे गेलं की इकडे. आता नवीन आहे ना, जरा ओळख वाढली की कुठे जायचं नेमकं कळेल मला. जमतंय. वा वा. सर मॅट. ही मॅट आहे? हा. तुझ्या एवढीच फॅट आहे? एवढंच आणलंस का आणखी काय आहे? तकिया बिकिया राहिलं तर. झोपायला आलायस? तकिया गादिया काय? मी तुला मॅट सांगितली होती की नाही? मॅट हे दिले ना, एवढं देवाने दिले ना. डबल बेड दिले ना, ही काथ्याची दिली ना ही मॅट. नाही सर, ही काथ्याची नाही, मग ही तात्यांची आहे. माझ्या आजोबांची. आजोबा पण जाडे, बाबा पण जाडे, मी पण जाडा. सर हा डबल बेड सिंगल बेड करायला आलोय सर. आलेस का नाही? हा आलेस का नाही? मग उचलती गादीने बाजूला कर. बाजूला कर. ठीक आहे मॅट. हा अंतर बघू. सर मी काय बोलतो, या मॅटवर ही गादी ठेवू. वनिताला बघितलंस? हा. तिला तुझ्यावर ठेवू? नाही हे पुरेस आहे सर. हा झाली ना. आता ट्रेनिंग सुरू करायची ना. चल तयारीला लाग. हा सर लगेच करतो तयारी. योग साधना करायची म्हणजे प्रचंड मेहनत लागते. चपळाई पण लागते. अरे काय करतोय? सर झाली तयारी. स्पीकर आला, वेफर्स, ब्रेड. हा सर झाली तयारी. 2 बियर आणले असतेस तर बरं झालं असतं नाही का? ते विसरलो सर. पण सर 2च का? का म्हणजे तुम्ही नाही पीत? अरे काय पिकनिकला आलायस? पिकनिक आलास टाकून देते. फेकून दे कुठेतरी. नाहीतर एक काम कर, फेकून देण्यापेक्षा कुठल्या तरी उपाशाला किंवा गरजूला देऊन टाक. गौरव वा, सीझन चेंज झालं पण अपमान अजून धगधग. चला चला सुरुवात करूया का नाही? तू आधी हे आवरून ठेव माझ्या डोळ्यासमोर बाजूला. मी आवडतो सर. तुम्ही मला जरा दाखवतोच मी किती तयारीच आहे ते. इकडे सर. सर तुम्ही डोक्यावर पडलात. अरे याला शीर्षासन म्हणतात. नाही ते शीर्षासन वगैरे ठीक आहे, पण आता नक्की बोलणार कुठून तुम्ही? बोलणार कुठून? काय बोलणार कुठून? तू कुठून बोलतोस? सर काय डायरेक्ट डोक्यावर. म्हणजे साधना केली म्हणजे असंच नाही की आता तुला मी वृक्षासन दाखवतो. वृक्षासन म्हणजे? आई शपथ सर. सर एक मिनिट सर. मी काय बोलतो, आपण इथे नळीवर LED बल्ब लावूया.
फुल असा लॅम्प वाटतो, लॅम्प म्हणजे असं पुस्तक वाचून. एलईडी तू LOAD लोडचा विचार कर. इथे बाजूला 2 लोड लागले ते मला कमी करायचे. कमी करायचे. मग चल आता बघितलीस मी किती कठीण आसनं करू शकतो. पण सर सॉलिड आहात तुम्ही, म्हणजे हे सगळं तुम्ही मला शिकवाल सर? म्हणजे मला येईल म्हणजे काय आयुष्यापासून मला आवडेल शिकायला सर. फक्त त्याआधी मला तुझ्या शरीराचा अंदाज घेणं फार महत्त्वाचं. हा बोला ना बोला. मला सांग तुझं वजन किती? सर तुम्ही तुमचं वजन पकडा ना, माझं कशाला? इथे आपण तुझ्यावर नाही, पहिला दिवस आहे त्यामुळे कदाचित जमीन सरकत असावी, नंतर मी जम बसवतो. आपण इथे तुझ्या वजनाबद्दल आलोय का नाही? तुझं वजन कमी करायला आलं की नाही? हे जे काही तुम्ही 4 वाक्य झाल्यावर माझ्या जीवर ज्या उड्या मारताय ना, वा माझा एव्हरेज पकडूया आपण, 100 पकडूया सर. 100 पकडायचं? हा 100 पकडायचं. तर रसिक हो, एवढं मोठं चॅलेंज स्वीकारतोय की या प्रसाद खांडेकरचं 3 महिन्यात मी 15 किलो वजन कमी करणार. किती? 15 किलो. मी खूप प्रयत्न केला सर, मी डाएट केला, जिम लावली, जिम बंद आली पण सर वजन नाही कमी झालं सर. हे शक्य आहे? हे केवळ योगाच्या सहाय्याने शक्य आहे. हो अगदी. आपण एक काम करूया, बस खाली. हा नाही करायचं फक्त. ताट बस. हा आपण आता ओम लावूया. पारंपरिक नको. थुकला सर, लगेच थुकला. नकोच नको, फालतू नको. आपण डोळे बंद कर. ताट बस. आणि एक दीर्घ श्वास घे. आणि तोच घेतलेला श्वास सोडताना म्हण ओम. ओके सर. प्र काय? अरे वा, तुम्ही ओमकारचं ओम लावणार, मग मी प्रसादचा प्र नाही लावायचं का? मला काय अर्थ? माझं नाव ओमकारनाथ म्हणून मी ओम लावत नाही रे. आपल्याकडे ओमकार लावण्याची पद्धत आहे, ज्यामुळे आपल्या शरीरात कंपन निर्माण होतात. तुझ्या प्र लावल्यामुळे काय होणार आहे? यत्न करायला काय हरकत आहे सर? तो राहू दे, तो नको. ओमकार नको सर. असू दे ओमकार, तो बरा पोरगा असू दे. पण त्याचा जोडीदार कसा आहे? एवढा कॉन्फिडन्स नाही, ते राहू दे सगळं. ते सोडून दे. तू आपण एक आसन करूया. अनुलोम विलोम. हा 1 मिनिट. दाढी का काढली? अरे ते श्वास घेताना नाकातोंडात जातात केस. मग कशाला लावतो खोट्या दाढी मिशा? हाऊस नाही. या इकडे. नाही तर तू इकडे. खूप मोठी स्टोरी आहे. म्हणजे विदाऊट दाढी मिशीचे फोटो मी बॅनरवरती लावायचो, पण माझ्या क्लासला कुणी यायचं नाही. लहान मुलं आहेत ना, अगदी मार्करने माझ्या फोटोला असे दाढी मिशा रंगवायचे. तिथून मला आयडिया मिळाली दाढी मिशांची. मग मी माझ्या फोटोला दाढी मिशा लावल्या. मग माझे योगाचे क्लास हाऊसफुल व्हायला लागले. वा. आणि फार काही त्रास नाही रे दाढी मिशांचा, फक्त कधी कधी नाकातोंडात जाण्याची शक्यता असते, एवढंच. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर, म्हणजे पहिल्यांदा मी अनुलोम विलोम करताना खोट्या दाढी मिशा लावल्या आणि असा दाढीच्या केसांचा गुच्छ घापकन नाकात गेला. अरे ही लपडी कोणाची म्हणजे नाकातल्या खऱ्या केसांची आणि दाढी मिशांच्या खोट्या केसांची. हो. अरे बाहेरचे कोण, आतले आपले कोण, काहीच कळेना. हे घमासान युद्ध. तेव्हापासून मी अनुलोम विलोम करताना दाढी मिशी काढून ठेवतो. तू पण काढून टाक. काय करतोय? खरी. हो, पण ते तुला माहिती आहे, नाकातल्या केसांना कुठे माहिती आहे? आमचं सगळं एकच असतं, सगळ्यांना सगळं माहिती आहे. बघा या स्टोरीच्या नादात अनुलोम विलोम करायला लय विलोम होतोय. प्लीज चालू करूया. बरं करूया, चल. हे बघ. थँक्यू सर. थँक्यू का? ऑल द बेस्ट केलं. अरे प्रात्यक्षिक दाखवतोय मी. एका नागपुडीवर असा अंगठा ठेवायचा, दुसऱ्या नागपुडीनं श्वास घ्यायचा आणि घेतलेला श्वास दुसऱ्या नागपुडीनं सोडून द्यायचा. श्वास घे.
सोडून दे. आवाज कसला आला? बरं असो, आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करूया. श्वास घे, सोडून दे. परत आला आवाज. आवाज परत आला. कुठून आला? मला पण आला आवाज. मला पण आला आवाज. योगासन करताना हे पापड खातोस? हे अशी हे पापड काही चव नाही, फालतू पापड. तर तुमच्याच कंपनीचे आहेत. तिकडे ठेव, तिकडे. ते नको, ते अनुलोम विलोम. लय भूक लागली हो. कित्येक वेळ झाला मी खाल्लं नाही. उपास आहे सर. किती वेळ झाला म्हणजे? कधी खाल्लं शेवटचं? 10 मिनिटापूर्वी. अरे फुटून मरशील. उठ, ते अनुलोम विलोम तुझ्या नाही होणार. आपण तुला आसन सांगतो, तू पादहस्तासन कर. काय झालं हसायला? काय करूया? पादहस्तासन. माझं नाही होणार सर. म्हणजे एक तर हसताना होत नाही. प्लस आपणच करायचं, आपणच हसायचं. साड्या, हे आसन आहे, आसनाचं नाव आहे. हे असं करतात, ऊर्ध्व दिशेला हात न्यायचे आणि खालच्या दिशेला असे पुन्हा ताणून न्यायचं. एवढं हे सोपं सर. होईल माझ्या नाही. कर. वा. उर्ध्व दिशेने हात वरती नेलं, शाबास. खाली येताना काहीतरी आधवं येतंय. एवढी सोपी आसनं सांगतो तुला. हे कठीण आहे सर. हे सोपं काय? कठीण आहे. हे कठीण आसन आहे. मग याला काय म्हणशील? कुठलं? सर असंच थांबा. काय करतोय सर? आमची घेतो आमची. काय आता काय सर? बोगद्यात ना कोकण रेल्वे चालली आहे. चिपळूणचं तिकीट पाहिजे काय? झाड्या याला चक्रासन म्हणतात. सर ह्याला चक्रासन म्हणतात. सर माझ्याने एवढं नाही होणार. कसं नाही होणार म्हणजे करावं लागणार. हे कमी करायचं का नाही? बरं दुसरं कर. त्रिकोणासन कर. हा त्रिकोण, हा कर्ण गेला. सर हे एवढं नाही होणार त्रिकोणासन. मी वर्तुळासन करू शकतो. म्हणजे याचे काय? तुझ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू कर्कटकानं भोसकी ना? नाही घरी जातो. सर करूया आपण. ऐका मी. ऐक, तू माझं जातो. काय आपली ही जी योगा आहे ना, ती तुमच्यासाठी फक्त थट्टेचा विषय. नाही तुझ्या नाही होणार. त्या कुठल्या पाश्चात्य देशातल्या लोकांनी आपली योग संस्कृती मोठ्या अभिमानानं, मोठ्या कौतुकानं स्वीकारली. पण तुम्हाला, तुमच्यासारख्यांना तुमच्या स्वतःची हक्काची संस्कृती माहितीच नाही. तुम्ही त्याची कदरच करत नाही. नाही अरे आयुष्यात योगा करा. हा, योगा म्हणजे निव्वळ आसनं आणि व्यायाम नाही, तर मानवी शरीर आणि मन यांच्या क्षमतांची जाणीव करून देणारं विज्ञान आहे. आणि तू योगाची मस्करी केलीस तर योगाला काही फरक पडणार नाही. उलट तुला फरक पडणार. तो चांगला का वाईट हे तुझं तू ठरवायचं. सॉरी सर. ते ब्रेड बटर खाणार तुम्ही? त्या भाजी विकायची. बटाटे घ्या, बटाटे. कांदे घ्या, कांदे. काय घासाघीस करता तुम्ही? झालं का दाताळीच काढून? जरा डोळा लागला का जातात बाहेर हुंदडायला. आई हुंदडायला नाही हो, किराणा भरायला गेलो होतो. आता परवा तर भरला किराणा, आता लगेच कुठे गेला होतात? काल संध्याकाळपर्यंत सगळा किराणा संपलाय. तुम्हाला किती वेळा सांगितलंय जरा कमी खात जा म्हणून. नमे शान बस जरा. शान बस म्हण. माझ्या पोरांचाच खाते, तुझ्या बापाचं खाते मी. कशाला आता माझा बाप काढता? सांगतीस नी.
सोपा पण कुरकुर करायला लागला ग बया. आता नवीन सोपा घेते बाया. ह्यो काय 6 पायाचा आहे ना, 9 पायाचा सोपा घेते आता मी बघ. आई 9 पायाचा नको, 15 पायांचा घ्या आळीसारखा. तुझ्या आई आळी. अयो माझ्या आईला आई म्हणाल्या. माझी आई काय आळी आहे का? अगं या अशी करते का माझी आई? चेतू खरं सांग, इथं आळी करायची गरज होती काय ग? मुद्दाम घोसाडलीस ना आळी तिथं? हो ते काय मला माहित नाही. आम्ही काय खर्च करायला इथं मोकळे नाही बसलो. मी काय यांना सांगणार नाही तुम्हाला सोपा बिपा पाहिजे ते काय नाही. गुगाच लय खर्च झालाय आधीच. आत येऊ का? खरातांचं घर हेच आहे ना? होय येते या वनिता धनाजी खरात तुम्हीच आहे ना? हा मी माझ्याकडे आणि काय काम हा. काय? या बसा इथं बसा. बसा मीच आहे इथं बसा. बस. मी श्यामसुंदर राजपूत. हा. मी पॉलिसी एजंट आहे. हा आठवलं बया ते पूर्वी यायचं आमच्या धनीकडे तेच. हा तोच. बया, काय काम काढलं नानी? काय तुमचे मिस्टर धनाजी खरात हा. त्यांनी 15 वर्षांपूर्वी हा. तुमच्या नावाने एक पॉलिसी काढली होती. बया, माझ्या नावाने हो काढलं? हो, ती परवा मॅच्युअर होणार आहे. तर त्याचे तुम्हाला बुवा 5 लाख रुपये मिळणार आहेत. किती? 5 लाख. बया, किती? 5 लाख. 5 लाख. हा, आता यांच्या मिस्टरांनी यांच्या नावावर काढली म्हटल्यावर यांनाच मिळणार ना 5 लाख रुपये. खरं माझं नाव. हो बया, धनीचं लय प्रेम आहे माझ्यावर. उगाच लय बोल लावत होते त्यांना. ये मे जबा माफ कर रिया बाबा. द्या 5 लाख द्या. नाही असे लगेच नाही देता येत ते. त्याची एक प्रोसिजर असते. काय असतं ग? म्हणजे एक फॉर्म आहे बघा. हा फॉर्म आहे हा. ना, याच्यावर तुम्हाला सही करावी लागते. मग हा फॉर्म मी सबमिट करणार. हा. मग चेक येईल. परवा तो चेक घेऊन येईल मी आणि घरपोच देईल तुम्हाला. तर इथे सही करा बुवा तुम्ही. आईंना सही नाही येत, त्या अडाणी आहेत. तुझ्या आई असं लाडानी. सही करा. कशाला बोलते? म्हणजे घ्या पेन घ्या. ते बोटा हिशोब करते ना मी त्या सांगत. अच्छा. त्या आता अंगठाच लावते. बरं नंतर लगेच तेव्हा- काय हरकत नाही. हे घ्या. वा इकडे हा. कुठं लावू? इथे. बया मज्जा आहे बघा हा, आईची. थँक्यू. मामांजी पण भारी निघाले बर का. ठेवपोन म्हणत तब्बल 5 लाख रुपये ठेवून दिला ताईंसाठी. पण मी काय म्हणते भाऊ, हा बोला ना. म्हणजे कबा म्हणजे एक्झॅक्ट 5 लाख मिळणार आहेत का बा? म्हणजे असं काही कमी जास्त असे काही मिळणार आहेत बा? नाही 5 लाखच ना. 5 लाख मिळणार म्हणजे आहेत. या पॉलिसी संदर्भात कसं आहे बुवा, हा की पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर ज्या व्यक्तीच्या नावे ती पॉलिसी आहे हा ती जर जिवंत असेल हा तर मॅच्युअर झाल्यानंतर 5 लाख मिळतील. अच्छा पण समजा आधेमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला हा तर जी कोणी नॉमिनी आहे त्याला डबल पैसे मिळतील, म्हणजे 10 लाख रुपये. अच्छा. तसं. म्हणजे 2 दिवस आहेत आपल्या हातात. 2 दिवस आहेत म्हणजे? नाही तसं नाही. असं गंमत केली असं काही नाही. उगाच बूस्टर डोस दिला म्हातारीला. नाही तर काय बोलले? काही नाही बुश उगाच दिला म्हणतेस होय? नाही करोनाने मेले पाहिजे होते मी. आई कशा बोलत ग? माणूस आलाय बाहेरचा, जरा जिभेला आळा घाला. अहो आई तसं नाही हो. मला काय म्हणायचं होतं का बा, कसं आहे म्हणजे 10 लाख रुपये मिळाले असते तर मग आमच्या भविष्याची चिंता मिटली असती बा. म्हणजे कसं तुमचं थाटामाटात करता आलं असतं आम्हाला. काय ती अंतयात्रा. कसं बोलते का? भाऊ हा. ते 5 लाख आले ना, इथं माझ्या हातावर ठेवायचं. हो. नाही तर मी असायचे आंघोळ बिंगोळ करत, तुम्ही याल तर ह्या सांगतील आमची सासू वर गेली म्हणून. नाही हा, माझ्याकडे नाही द्या. मी तुमच्या हातात चेक देणार. हा. तुमची सही लागेल पैसे मिळाल्याबद्दल बुवा. हा, चालतंय. हा. हा. आणि त्याच्यानंतर मी जाईल. बरं त्याला चालतंय. ठेवून 5 लाख मिळणार. काय मग आता बया कसं करायचं बरं? कसं मग करायचं कसं बया? कशाचं? पैशांचं हो. मी काय म्हणते, समजा तुम्ही खटकन मिळाला तर खटकन 10 लाख रुपये मिळतील. आई गंमत करते तू ताई. हा. ताई आपल्याला 5 लाख मिळणार आहेत. आई 5 लाख रुपये. अगं हिचं काय कसं गळा दाबून मारून टाकतेस वय? अहो, आई गंमत केली. आम्ही काय
तसं नाही का अहो, केली आई. आई हो, आई. अहो आमचा जीव आहे तुमच्यावर हा. बया आम्हाला किती छान वाटत आमची सासू हळूहळू गाड्याचा वेळ येतोय हात. काय हो आई कसं आहे पैसा आज आहे उद्या नाही माणसं आज आहेत उद्या नाही परवा पैसा आहे म्हणजे कसं सगळं का सगळं आई पैसे कमवता येतात माणसं कमवता येतात हा. हा पण मला खरं सांगा काय करणार आहे तुम्ही एवढ्या पैशांचं हा मी बघीन माझं काय करायचं ते. तसं नाही हो आई मला काय वाटत का बा म्हणजे आता तुम्हीच म्हणता का एक नातवंडान पण काय ना वर छताकडे बघितलं ना का भावंड आणायचा मूडच होत नाही हो म्हणजे कसे झाले आपले छत सिलिंग बघा कसं झालंय माझं काय म्हणणं आहे थोडेफार पैसे द्या मस्तपैकी निळा रंग मारिते मस्त चांदण्या काढीते चंद्र काढीते म्हणजे मग मधुचंद्राचा फील येईल मला गप्पे का ग हा? चालण्या पाहिजे वे तुला आम्हाला 2-2 लेकरं झाली पत्र्याला 2 भुका पडली होती तरी झाली ना यांना लेकर काढायला चालण्या पाहिजे वरती मुडी नाही ताई ते जाऊ दे ते काय कधी पण होईल ते जाऊ दे आई काय आणि तुझ्या माझ्या आईच्या ना गुडघ्याच्या वाट्या बदलायच्या तू 2 लाख रुपये खर्च सांगितलाय आई तुझी आई आहे ना बुड खासून खासून मेली ना तरी चालेल मी नाही देणार माझ्या पैसे ठेवले नवऱ्याने तुझ्या आईला देऊ वाट्या बदल्या वे त्या तुमचे 5 लाख रुपये तुम्हालाच घ्या आम्हाला नको काय करणार आहे एवढं? करणार आहे काय करणार आहे मी करीन माझं काय ते मी घेईन नव्याली गाडी घेईन देवदर्शनाला जाईन पहिले तायमच्या दर्शनाला जाणार आहे मग जाईन शिर्डीला मग प्रत्येक महिन्याला नाही का नवा सिनेमा बघीन आणि पैठणी घेईन पैठणी आम्हाला पण तुम्हाला नाही मलाच घेणार आहे बघा कशी तुमच्या नाकावर टिचून रोज पैठणी घालते की नाही ते बघा कोण मामांजीचा फोन आला हे का उचल हॅलो मामाजी बया अरे काय बेटा कशी आहे नावा तू आवाज लय टर्रारून आलाय हो मामाजी आणि ती दुसरी कुठं आहे 15 पायाची आळी मामाजी तुम्ही लयच मनकवडे निघाले हो बरोबर आहे का मामाजी अरे मस्त बेटा काय ऊस आला इकडं टरारून हा ते तर नेहमीच आहे अगं 6 पेऱ्याचा ऊस आहे 8 इंचाचं पेर आहे टंबरलेलं मग भारी मजा फारच जोरात यावेळी ऊस आलेला आहे आपला मामांजी हा आईला लॉटरी लागली तर 5 लाखाची तब्बल त्या गंजेल नांगर लॉटरी लागली अरे काय ह्याची लॉटरी लागली अहो मामांजी लॉटरी म्हणजे ते नाही का तुम्ही काहीतरी ते पॉलिसी काढली होती ते श्याम सुंदर आलते ते राजपूत बरोबर तू आलता का राजपूत हा, तर ते आता सह्या घेऊन गेले ताईंकडनं आणि बरोबर. म्हणले का परवा चेक घेऊन येतो 5 लाखाचा मग झालं का त्याची मिचवर काय ते हा ते होणार आहे 2 दिवस हा मग एक काम कर बेटा हा ते 5 लाखाचा चेक आला का नाही हा त्यो त्या गठुड्याच्या बँकेत टाकला की त्या खात्यावरून डायरेक्ट माझ्या खात्यावर ट्रान्सफर मारायचा अहो पण ते आईंना पाहिजे होते 5 लाख रुपये त्यांना काहीतरी करायचं होतं अरे त्याचं का बावळट आहे का पोरी हो तुम्ही 1 मिनिट आपल्या वावरातली जी हिर आहे ना त्या हिरीच्या शेजारी आपल्याला 4 गुंठा जागा घ्यायची हॅलो धनी वनी बोलते ऐका ना ते 5 लाख मिळणार तर म्हटलं मग नवीन सोफा घेऊ गाडी घेऊ देवदर्शनाला जाऊ जोडीनं धनी तू काय बापाचे पैसे आहे का गं? ठेव बोल अहो ऐका तर मग जोडीनं गेलो असतो देव फोन ठेव ऐका ना तर जोडीनं जाऊ तो ठेव फोन वरना बाजूला ये सणा झाले लात का मारतोय लात का मार 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 ये लवकर ये शांत बसा एकदम कोण आहे रे कोण आहे इधर शांत एकदम बिल्कुल खामोश सब एक साथ खड़े रहेंगे खड़े रहे परेड सावधान विश्राम
सावधान. विश्राम. उलट करतोय तू. तर 26 जानेवारीच्या निमित्ताने आपल्या जेलमध्ये शासनातर्फे विनोदाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि तुम्हाला हसवायला कोण येते माहिती आहे? द ग्रेट कॉमेडियन समीर चौगुले. अरे समीर चौगुले. अरे मग कोणी पण येऊ दे ना, हकीम शर्मा येऊ दे, समीर चौगुले येऊ दे, आपल्याला फालतूपणा करायचा ना रे. चंपा को बोला तू नीट राहा. शांत बसा. शांत बसा नाही तर ठोकून काढेल एकमेकांना. कोई भी रहे अपने सामने एक पानी कम चाहिए रहेगा ना. जिप्रिया तुझे मन के ढिल्ले करून टाके ना मी. नेमन राहा एकदम एकदम शांत. बरं सावधान. विश्राम. अरे चौगुले सर आले तर त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही. आणि तू रे ए जुनो खोड, तू जर उंगल्या केल्या तर कुलूप असताना त्याच्या भोकात तुला टाकीन आणि वरून कुलूप लावून टाकीन. जास्त आई करू नको. अख्खी 12 खडी ठिचून टाकीन मी तुझे. दलिंदर अरे एवढासा येणार आहे तू तरी भलते किडे आहेत तुझ्यात. खरं तर तू किड्यांमध्ये पाहिजे. एवढी कशी खाज आहे रे तुझ्यात. दलिंदर चौगुले आले त्यांना डिस्टर्ब करायचं नाही. फिदी फिदी हसायचं नाही, कळलं का? फिदी. तू काय रे काय बघतो रे? आईन्स्टाईनचा आजा. नजर खाली कर नाही तर असा मारीन ना. ते आल्यानंतर हसायचं नाही आणि टाळ्या वाजवून स्वागत करायचं त्यांच्या नीट. हां ते येते आले ते. अरे सर सर या ना सर. सर या 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 सर, please, sir. अरे वेलकम सर. या या सर. लेट्स एन्जॉय स्पॉटेड समीर चौगुले. वा वा वा. सगळं ठरलेलं असतं अचानक स्पॉटेड. हॅलो नमस्कार सेना. हाय 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 हाय. बापरे. क्या बात है. क्या बात है क्या बात है. हा कैदी अगदी शिस्तबद्ध आहे तुमचे. क्या बात आहे. जेल म्हटल्यानंतर शिस्त लावावीच लागते ना सर. नाही हो. येस येस. ए इकडे सरांना बुके दे. तू सरांना बुके दे. अरे सॉरी सर. सर मला मारला तर. सॉरी सर. सर पाणी बुके म्हटलं मी, बुके नाही म्हटलं. फुलांचं डक्स, फुलांचा गुच्छ द्यायचा आहे त्यांना. किडे भलते त्याच्यात. देते नीट दे. एवढं लागलेलं नाही. ओव्हर ऍक्टिंग नको करू. बरोबर आहे. येस येस येस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. ओके. येस येस सर हा तुमचा बॉय आहे का? नाही नाही हो. लेट्स एन्जॉय ट्यूब चॅनल आहे. तर त्याच्यावरून तो आलेला आहे. आजचं सगळं कव्हरेज तो करणार आहे. गाईज मी थांब गाईज मी जेलमध्ये आलेलो आहे. हे तुम्ही सगळीकडे बघताय. आणि आज 26 जानेवारीचा दिवस आहे. मी आज त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहे. त्यांच्यासोबत दिवस घालवणार आहे आणि त्यांच्यासाठी मी कॉमेडी करणार आहे. येस गॉट इट. लव्ह यू गाईज. खरंच खूप बरं वाटतंय. म्हणजे 26 जानेवारीला तुम्ही इथे कैद्यांसोबत वेळ घालवताय, त्यांचं मनोरंजन करताय. खूप मोठी गोष्ट आहे सर ही. नाही ऑफकोर्स. मला काय ना हे माझं कर्तव्य आहे. आजची पिढी आहे ना थोडासा रिकामा वेळ मिळाला की लगेच सुपाऱ्या मारतात. असं का? मी तसा नाहीये. अच्छा म्हणजे तुम्हाला सुपाऱ्या मिळत नाही बा? येस. तसं नाही. मला सुपाऱ्या मिळतात. मुद्दा तो नाहीये. पण मी सोशल वर्क साठी जास्त वेळ घालवतो. क्या बात आहे सर. तुम्ही सुरू करा सर कार्यक्रम. आणि काही अडचण आली ना तर मला सांग. मी इथेच आहे सर. प्लीज. येस. समीर सर फक्त मध्ये मध्ये गॅप सोडा तुमच्या पंचेसच्या. आणखी मला लाफ्टर पण कॅप्चर करायचं. येस ऑफकोर्स. एवढं हसणार आहे आता म्हणजे. बैठेंगे बैठ जाओ.
हे कट कर, हे घेऊ नको, हे कट कर, हे कट कर. Hi guys! समीर चौगले फॉर यू, एक्सक्लुझिव्हली फॉर यू. आज तुम्ही प्रचंड हसणार आहात, प्रचंड हसणार आहात, कारण तुमच्या समोर आहे समीर चौगुले. यस, क्या हरकत नाही. तो ये भाई भेलो, हम अब जा रहे हैं हवाई जहाज से. तो लीजिए भाई बहनो, अपने अपने सीट बेल्ट बांध के लगिए, कारण आता आपण एकमेकांची टेर घेतणार आहोत. आपण खूप हसणार आहोत. हसता हसता जर एकमेकांना धक्का लागला आणि खाली पडले, जखमी झाले तर मी जबाबदार नाही. होऊन जाईल. मला आवाज ऐकू येतोय ना माझा, फायदा बाई म्हणजे पोचतोय ना आवाज. हां, मला असं वाटलं माझ्या मनातल्या मनात मी मोठ्याने बोलतोय की काय. तर मंडळी, देशोदेशी आम्ही फिरत असतो, अनेक माणसांना आम्ही भेटत असतो. तसं भेटता भेटता अनेक शहरात सुद्धा आम्ही जातो. पण त्या शहरांची नावं कशी असतात. आता बघा, मी नागपूरला गेलो. नागपूरचं नाव नागपूर का ठेवलं, का तिथे नागांचा पूर आहे. वर्धा, 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 मग खाली काय 20. चिपळूण, चिपळूणला चिपळूण का म्हणतात, तिकडचं सगळ्याची पळून जातात म्हणून. या बात रिॲक्शन्स नाहीये त्यात सर. अरे नेहमीचे सगळे फंडे करून झाले रे. मग नवीन करा ना काहीतरी. स्टँडिंग ओवेशन होतं यावेळेला मला. सर नाही होते इथे काही, प्लीज काहीतरी वेगळं करा. पण तुमचं नाव सांगाल का मला. नाव नाव काय तुमची. सत्तू 12 टाका. तान्या मुंगूस, झंडू मारामारी, पम्या कच्ची कैरी, टक्कू टक्कू, भो. जेलर, जेलर इकडे. हां सर, हां सर. पाणी वगैरे, पाणी देऊ. पाणी पाणी नको, पाणी इकडे. ते हसतच नाहीये. मी सांगितलंय त्यांना. मी आता रक्त ओकलो असतो थोड्याने, एवढा मी विनोद केला. नाही सॉरी, काय हसले पाहिजेत ना ते. नाही, मी तुम्हाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून त्यांना तसं सांगितलं. हसू नका, शिस्त लागली. अरे मग हे नका ना करू. विनोद करतो ना, आता लाफ्टर पाहिजे ना, रिॲक्शन पाहिजे, तर त्या विनोदाला अर्थ ना. त्यांना सांगा ना मनसोक्त, असं असं नका करू. ठीक, सांगतो सर. मी सांगा त्यांना. सांगतो. खडे रहेंगे, खडे रे. परत सावधान, विश्राम. सावधान, विश्राम. डरंग परत उलट करतोय तो. हे बघा, आता साहेब बोलल्यानंतर हसायचे. काय करायचे. हसायचे, मोठ्याने हसायचे मस्तपैकी. हरकत नाही. गुम्यासारखं बघायचं नाही. गुम्यासारखं बघू नको. सांगितलं ना, गुम्यासारखं बघायचं नाही म्हणून. फालतूपणा नाही पाहिजे मला. सर रेडी आहे का सर. मी रेडी आहे. कारण नीचे बैठेंगे, नीचे बैठ. रेडी. कंटिन्यू सर. आता बघा, सांगितलं ना. अरे बघा सर. आता आपण पुढे कंटिन्यू करूया. अरे समीर सर काय चाललंय. काय रिॲक्शन लावू मी अशा. अरे पण असे लावू. तुम्ही काही बोलल्यावर हसतायत त्या. माझ्या हातात नाही ना. मी त्यांना सांगितलं का, त्यांनी त्यांना सांगितलं ना हसायला, तर हसायला लागले. काय झालं. पण कसं कसं आहे. आय एम सॉरी. होऊन झालं 2 मिनिटं. काय झालंय. आता तुम्हीच म्हटले ना हसायला पाहिजे म्हणून अरे सांगितलं. मग हसायला पाहिजे म्हणजे वाटेल तिथे नाही ना हसायचं. मग? अरे कॉमेडी असल्यावर हसा ना. म्हणजे म्हणजे? कॉमेडीचं पंच आहे तिकडे हसायला पाहिजे ना. कळतंय का. म्हणजे? अरे हसण्याचे वेगवेगळे प्रकार असतात ना हसण्याचे. असे
म्हणजे आता खसखस असते किंवा एक स्मित हास्य असतं, खो खो असते किंवा असं 7 मजली हास्य असतं, असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पेरावे लागतील ना तिकडे. बरं ते त्यांना सांगा. ऐका ना तिथे नाश्ता आलाय सर तुमच्यासाठी, तर थोडासा नाश्ता करून घ्या तुम्ही, मी तोपर्यंत यांना सांगतो. टेन्शन एवढा आता मेहनत केली आहे. डोंट वरी. खडे राहंगे, खडे राह. अरे सावधान, विश्राम, सावधान, विश्राम. किती वेळा उलट करेल तो. आता आहे ना, आपल्याला हसायचे, पण कसं हसायचे? सुरुवातीला खसखस, त्याच्यानंतर स्मितहास्य, त्याच्यानंतर खो खो करून हसायचंय, आणि त्याच्यानंतर 7 मजली हास्य पाहिजे. तर कसं हसायचंय? खसखस, स्मितहास्य, खो खो आणि 7 मजली. सब 2 बार करणे का? ज्यादा बार नाही करणे का? जेलर साहेब झालं रेडी. आणि टाळ्या वाजवायच्या नंतर नीचे बैठेंगे, नीचे बैठ. 2 मिनिट रिॲक्शन क्लोज घ्या तुम्ही. ओके, आपण आता थोडं पुढे जाऊया. नेहमी आम्ही देशादेशात फिरत असतो, गावागावात फिरत असतो. एकदा फिरता फिरता मला एक माणूस भेटला. तो माणूस भेटला. मी त्याला विचारला, हा रस्ता कुठे जातो? स्मित हास्य. अरे हास्य. तो म्हणाला, हा रस्ता इथेच असतो, हा रस्ता कुठेही जात नाही. खो खो हास, खो खो हास. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही पुढे जा, हा रस्ता इथेच असतो. 7 मजली. 7 मजली. काय सर हे? अरे मी हे काय आहे सर? अरे मी त्यांना सांगितलं, म्हणजे काय अरे नका, अरे असं नका ना करू. काय तुम्ही तसंच केलं ना, तुम्ही सांगितलं तसं. अरे त्यांनी बरोबर पण केलं आता. अरे पण कुठला मनुष्य हा का खो 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 खसखस असं कोण असतं? हे विचित्र आहे, तुम्हाला सांगतोय ना. असं नका करू. आता मी ठरवतो. हे बघा, आता बघा, ऐका, मी तुम्हाला सांगतो तेव्हा हसायचं. हा, तुम्हाला जेव्हा हसायचं असेल ना, त्यावेळेला टिचकी वाजवेन, तेव्हा हसायचं. ओके. त्याच्यानंतर तुम्ही इमोशनल व्हायचं असेल, हात वर करेन, इमोशनल व्हायचं. लक्षात आलं? आणि जर तुम्हाला वा वा असं मला जर अपेक्षित असेल तुम्ही करणार, तर मी काय करेन, मान 2दा हलवेन. अशी 2दा हलवलं की वा वा म्हणायचं. ओके. तसं नाही करणार त्यांना, तसं नाही करणार. सांगितलं नाही करणार. सब खडे रहेंगे, खडे हो जाओ. अरे याच्यात गोंधळ होतो सगळा, हे इथे गोंधळ होतो सगळा. अब कॉमेडी जब टिचकी बजाएगा तो हा करके हंसने का. कॉमेडी जब हाथ ऊपर करेगा इमोशनल होने का. मी तेच सांगितलं ना, मी तेच सांगितलं. त्यांना नाही कळत, त्यांच्या भाषेत सांगावं लागतं त्यांना. लवकर ह्याच्यात वेळ नका. कॉमेडी जब मुंडी हिलाएगा ना तर वा वा करणे का. कॉमेडी मुंडी हिलाएगा कसं कसं म्हणतो? कॉमेडी आहे. तुम्ही कॉमेडी नाही आहे मग. कॉमेडी काम करतो. एक कॉमेडी जरा मी येतो का कधी? काही त्यांची वेगळी भाषा असते. असं नका, काहीतरी एक रिस्पेक्ट ठेवा ना तुम्ही. हा, तर तसं करायचं, कळला? कॉमेडी स्टार्ट. यार मी करतो. नीचे बैठेंगे, नीचे बैठ. प्लीज करा. हो मी करतो. नीट करा. येस. आता मी तुमच्यासमोर हास्य कविता सादर करत आहे. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली. बाहुली गेली पळत पळत, पाण्यावरून पाय घसरला आणि चिखलात माखली. निघा. आउट आउट. सांगितलं होतं. ए जेल इकडे. दलिंदर, ती बाहेरची जागा आहे, जेल इकडे. चल पटकन आउट. चल निघ. मी पुन्हा करतो. कॉमेडी स्टार्ट. कॉमेडी नका म्हणतो. बाहुली गेली पळत, पाण्यावर पाय घसरला आणि ती चिखलात माखली. वा 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 वा. आउट निघ. वा वा. जा तिकडे.
जातो का वा 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 निंबर धडक वा वा कॉमेडी स्टार्ट. बावली गेली पळत, पाण्यावरून पाय घसरला, ती बिचारी चिखलात माखली. वा वा अरे यार वा 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 पळतो कुठे? वा वा तिकडे पळ, तिकडे पळ. वा 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 कॉमेडी स्टार्ट. कुणासमोर 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 कॉमेडी स्टार्ट करू. बने हा किती ऑडिशन उरल्यात यार अजून? मॅडम बाहेर लाईन लागले, खूप जण आलेत मॅडम. बरीच जण आहे. मग मॅडम बरी आहेत का पण? का या गौरव मोरे कॅटेगरीची? नाही ना मॅडम, त्यात एवढे भारी आहेत ना, एक दोन कमाल आहेत, एकदम कमाल. पटकन बोलो, वेळ बोलो नाही. मॅडम. ये चले नेक्स्ट ये. नमस्कार मॅडम, मी अंशुमन चिटुकले. या या या. बने काय मॅडम? कसं वाटतंय? चेहऱ्याकडे बघून वाटत नाही रोमॅन्टिक रोल करेल. नाही नाही, मी करेन, मला आहे सवय. नक्की ना सर? नक्की बघा, म्हणजे आपला हिरो खूप रोमॅन्टिक आहे. रोमॅन्टिक हिरोचा रोल आहे. मी सॉलिड रोमॅन्टिक. तिकडे लांब व्हा. नाही म्हणजे मी केले. आता नाही, तुम्ही हिरोचा रोल करताय रोमॅन्टिक. हो. ओके चलो सुरू करूया. येस. बने रेडी? ऍक्च्युली तुम्ही ओळखलं नाही, आपण भेटलो या आधी. हो हो, ऑडिशन घेणाऱ्या मुलीशी फ्लर्टिंग. नाही नाही नाही, तसं काही नाही. ऍक्च्युली मागे एकदा ऑडिशन आम्ही दोघं एकत्र होतो मॅडम. यांना काढलं होतं, रडत रडत घरी गेलो होतो. नाही नाही, म्हणजे आधी मी ऍक्टिंग करत होते, पण आता मी अशी फालतूगिरी सोडून दिली. नाव आय शिफ्टेड माय सेल्फ इन डिरेक्शन टीम, यू नो. या चलो रेडी? ओके बने रेडी? हो रेडी मॅडम. ओके रोल. रोलिंग. एक मिनिट सर, मी तुम्हाला आधी सीन समजवते. काय करा तुम्ही, असं अज्युम करा की मी तुमची हिरोईन आहे आता. ओके माहिती नाही, मागच्या ऑडिशनला आपण दोघंच होतो त्यावेळेला. जाऊ दे ना, कशाला आता ते. आता मी कोण आहे इथे? असिस्टंट डिरेक्टर आहे. मी तुम्हाला सीन समजव. एक काम करा, तुम्ही एंट्री करा, मी तुमची हिरोईन असं समजा. ओके ओके. आणि मग तुमचे सगळे डायलॉग घ्या. मी आता नंबर आणि प्रोफाईल देऊ सगळं माझं. ओके ओके ग्रेट, द्या, देऊन ठेवा. रेडी रोल. नमस्कार, मी अंशुमन चिटुकले आणि माझा मोबाईल नंबर आहे 5432134571 आणि माझा प्रोफाईल आहे. हा मॅडम. रेडी सर? रेडी करूया आपण? हो मॅडम. ओके चलो, मी तुम्हाला एक म्हणजे रिहर्सल साठी, फील साठी तुम्हाला लक्षात ठेवा सर, रोमॅन्टिक हिरो आहे, फील आला पाहिजे. चेहऱ्यावर असे तरल भाव ठेवा सर. ओके चलो, तुम्ही तिकडनं एंट्री करा. ओके रोल. रोलिंग. ऍक्शन. मालू, मालती, तन्मय, मालती, तुझ्या केसांमध्ये असं मला हरवून जावंसं वाटतंय. एक मिनिट सर, थोडं रोमॅन्टिक फील करा सर. मी तुमच्यासाठी इथे उभी आहे ना समोर. फील करा. हा रेडी रोल. रोलिंग. ऍक्शन. सुरू करा ना सर. तुम्ही शिंकलात, मला वाटतं ऍक्शन म्हणाला तुम्ही. मी ऍक्शन म्हणाले, ऍक्च्युली तेव्हा शिंकाली असं झालं, तुम्हाला वाटलं ऍक्शन म्हणाले मी. सुरू करा. टाइमपास चालला सगळा. रेडी. मालू, 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 मला तुझ्या केसामध्ये हरवून जावंसं वाटतंय. तुझ्या डोळ्यांना काजळ व्हावंसं वाटतंय. असं वाटतं तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावी. असं वाटतं की ओठांची लिपस्टिक व्हावी, जेणेकरून सतत तुझ्या ओठांचा स्पर्श मला मिळेल. तुला कुशीत घ्यावंसं वाटतंय. खरं म्हणजे तुझा मखमली स्पर्श, तुझा मखमली स्पर्श, तुझं हे गरम श्वास, जणू काही हाच आहे माझ्या आयुष्याचा त्या. ओके ना? ओके सॉरी काय मला सर्दी झाली ना खूप, मला ते
एकदा सर्दी झाली ना माझी बरी होत नाही सर. तुम्ही थांबू नका माझ्यासाठी. ऑडिशन तुमची आहे सर. नाही पण ते मी तुम्हाला फक्त सतत डिस्टर्ब होतं मला, ते मग करता येत नाही. रोमॅन्टिक भाव फील करा ना सर. मी आपण तुमच्यासाठी फाप आवाज येतो, मला जमत नाही त्याच्यामुळे. होईल सर, जमेल तुम्हाला, जमेल. तुम्ही करू शकता सर. ओके ऐका ना, तुम्ही बसा, मी करतो. नाही ते काम करा, तुम्ही बसा. नाही मी तुम्हाला रिहर्सल नको नको नको, माझं फील नको नको प्लीज. मी सगळं दाखवतो, सगळं रोमॅन्टिक फील दाखवतो प्लीज. हा ते काम करा. कराल ना तुम्ही? हो करेन. नाही याना नको त्यापेक्षा ह्याना द्या ना तुम्ही. नाही सर मी ऍक्टर नाहीये. मी असा फालतूपणा कधीच नाही करत. मी चांगला करतो. नक्की सर. कम्फर्ट ठीक आहे. ओके रोमॅन्टिक सर फील यायला करतो. फक्त तुम्ही शांत बसा. काय एकदाच काय ते करून घ्या. मला नाही जमत आहे. फक्त 25 सेकंद. ओके येस येस हा येस. मालती मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. मला तुझ्या डोळ्यांमध्ये काजळ यार. चहा सांग यार. मॅडम हा सांगतो. जाम डोकं दुखते आणि आलं वगैरे घालायला सांग प्लीज. हो मॅडम मी सांगतो. गवती चहा टाकायला सांगतो मॅडम सांगतो. मालती तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. ए दत्तो 2 कप चहा एकदम कडक. लक्षात ठेव कडक. हा काय फालतूगिरी चालू कधी बसून मला कॉन्सन्ट्रेशन करता येत एक मिनिट. नाही सर चहा काय यार बने. ते एक माणूस इथे ऑडिशन देतोय आणि तू काय चहा वगैरे. मला 25 सेकंद. मॅडम आपला इथे ऑफिस दुसऱ्या मजल्यावर आहे. टपरी तिकडे खाली आहे. मी जर इथून बोलो 2 कप चहा, त्याला ऐकायला जाईल का मॅडम? मला इथून ओरडावं लागेल ना मॅडम. साधं लॉजिक आहे. समज ना यार. ऑडिशन सॉरी सर तुम्ही करा. 25 सेकंद माझं होतंय सगळं. ते काय सगळं डिस्टर्बन्स चाललंय त्यामुळे नाही मला दुसरीकडे पण ऑडिशनला जायचं. ओके रेडी आहे. रोलिंग ऍक्शन. मालती मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. 1 मिनिट सर तुम्ही चहा घेणार आहात? नकोय मला चहा. नकोय ना यार. नको ना मला चहा. मला एक वाक्य बोलून देत नाही यार. अशी विसरलो मी विचारायला. ते कसं वाटतं आम्ही पितो तुम्ही बघताय. अरे पण नकोय खरं. तुम्ही मला फक्त ऑडिशन जाऊ दे ना मला. सांगतो मॅडम मी. आपले ते आले सर. सांगतोय. हे दत्तो अजून एक गाणं एक्स्ट्रा. हा सगळं झालं. फक्त 45 सेकंद द्या. फक्त 45 सेकंद. सॉरी माय फॉल्ट. मला सर्दी झाली म्हणून. तुम्ही करा सर. सुरू करा. हा रेडी रोलिंग ऍक्शन. मालती मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. खरं तर तुझ्या डोळ्यांमधलं काजळ व्हावंसं वाटतंय. काजळ व्हावंसं वाटतंय. हॅलो जेणेकरून तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावंसं वाटतंय. मला तुझा मखमली स्पर्श घ्यावासा वाटतोय. कुशीत घ्यावासा वाटतंय. जेणेकरून मी तुला नच करायचं वाटतंय. श्वास माझा द्या. अच्छा चिडून करताय सर. रोमॅन्टिक फील आहे आपला. रोमॅन्टिक हिरो. तुमच्या रोमांस पुढे माझा रोमांस फिका पडत चाललाय सगळ्यांना. सॉरी सर सॉरी. ऐकू मला कायच करते. जानू नंतर फोन करते. बाय बाय बाय. ओके सॉरी सर सॉरी. आता सुरू करा. आता कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. मी सांगते सलग घ्या पण मध्ये प्लीज थांबू नका सर. तुमचा वेळ चाललाय आमचा वेळ चाललाय. प्लीज हा सलग घ्या. मी थांबवतो तुम्ही थांबवत. रेडी रोलिंग ऍक्शन. मालती मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. तुझ्या डोळ्यांमधलं काजळ व्हावंसं वाटतंय. जावीरत सतत तुझ्या सोबत असतं. मला तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावंसं वाटतंय. कारण तुझ्या ओठांना सर्वात जास्त तिचा सहवास लाभतो. मालती मला तुला कुशीत घ्यावंसं वाटतंय. मालती मला नको का. मला नको आहे. घ्या ना सर. सांगितलंय सर. आता घ्या सर. बरं वाटेल तुम्हाला. 2 मिनिटं थांबा. रेस्ट करा. आपण चहा वगैरे घेऊन मग करू. हा ठीक आहे. मॅडम नवीन आर्टिस्ट आहे. शाण्या स्वतःच काम कर. चल कळलं ना. हिला पण सिनियर. हिला पण म्हणजे ह्याना पण सिनियर आहे मी. कळलं ना. बने यार. काय झालं मॅडम? बने मी बिस्किट आणली होती ना पर्स मध्ये. नको चहा. मला नको आणखी. सुरू करा सर. हा चला टाइमपास नको. सुरू करा. कोण आहे? चावल आहे ना. अरे सांगा ना म्हणजे चावल पण बोलायला लागला मला यार. सर कंट्रोल सर. मी कंट्रोलच करतो कधीपासून यार मी. सुरू करा सर. हा प्लीज दत्तू. रेडी ऍक्शन. मालती मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. तुझ्या डोळ्यांमधलं काजळ व्हावंसं वाटतंय. सर काजळ शब्दावरचं वजन चुकतंय जरा. काजळ इकडे
कान फाडून अरे कोण आहे हा? अरे चहावाल्याची लायकी आहे का मला बोलतोय? फालतू 25 सेकंद फक्त हवेत मला. कंट्रोल मी कंट्रोलच करतोय ना कधी रोमॅन्टिक तुम्ही चिडताय तुम्ही नाही चिडत आहे सर तुम्ही असा चहावाल्याचा इन्सल्ट करू शकत नाही. चहावाला कुठल्याही पोस्टवर असू शकतो. शिकवतो मला प्लीज 25 सेकंद, फक्त 25 सेकंदाचा होल्ड करा ना. सर आता तुम्ही सलग करा न थांबता प्लीज. आणि रोमॅन्टिक सर, तरल भाव चेहऱ्यावर दिसू देत. सगळं मिळेल तुम्हाला, फक्त 25 सेकंद द्या. हा सलग करा. हा किंवा एका मिनिटाचं झालं ना तरी चालेल. एका मिनिटात कसं होणार आहे? एका मिनिटात कसं होणार सांगा बघू ना. मी मागापासून प्रयत्न करतो ना, मला फिलिंग येऊ दे ना सगळं जरा. मी देते तू तुम्हाला फील. नको नको तुम्ही बसा, मी करतो. ओके रेडी ऍक्शन. शॉर्ट करा सर प्लीज. हा करतो. मालती, मला तुझ्या केसांमध्ये हरवून जावंसं वाटतंय. मला तुझ्या डोळ्यांमधलं काजळ व्हावंसं वाटतंय जे अविरत तुझ्या सोबत असतं. कधी कधी वाटतं तुझ्या ओठांची लिपस्टिक व्हावी, तिचा सर्वात जास्त सहवास तुझ्या ओठांना लाभतो. असं वाटतं तुला कुशीत घ्यावं, तुझा मखमली स्पर्श, तुझे ते गरम श्वास, हाच आहे माझा आयुष्याचा ध्यास. बने कमाल सर कमाल. कमाल कमाल काय कुठली स्क्रिप्ट दिली याला? तन्मयची मॅडम. वाट लागेल आपली सर, वाट लावतील आपली. काय झालं काय मॅडम? पण तन्मयची स्क्रिप्ट दिलीस याला? मग मॅडम. अरे तन्मय का झाला यार आपला? म्हणजे काय त्याला छगनची स्क्रिप्ट द्यायला सांगितली होती ना मी. छगन मॅडम विसरलो मी. नाही आपल्याकडे एक्स्ट्रा स्क्रिप्ट आहे ना, आपण देऊ ना छगनचं. दे छगन दे आता सर ना. सर छोटासा प्रॉब्लेम झाला, तन्मयचं दिलं चुकून, छगनचं कॅरेक्टर तुम्ही. छगन्या चांगला कॅरेक्टर. कान पडपुडिंग बापाने केलं तसं असिस्टंटशिप कॅमेराशिप. सर मी सांगते तुम्हाला. काय सांगते कसं आहे का मला सांगते. ऍक्च्युली छगनचं कॅरेक्टर तुम्हाला मला शिकवू नको. चाल फालतूगिरी. छगनचं कॅरेक्टर चांगलं वाजून कानाखाली. तुझ्या बाप छगन आई खानाच्या कान चपलेने मारित तुम्हाला. नमस्कार, आदाब, वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे केवडा आहे हा. वा, महालाची कसली सजावट केली. वा, नवीन वर्षाच्या निमित्ताने काय सजावट केली. म्हणजे कॅलेंडर अगदी सणवार प्रमाणे लावलेत. म्हणजे इकडे अक्षय तृतीया, समोर ख्रिसमस, बाजूला दिवाळी, सर्व पित्री अमावस्या. काय चालू काय नवीन वर्षात पण तीच परिस्थिती. असो, आपण आपल्या दरबारातच आलेलं बरं. नवीन वर्ष सुरू झालं, 1 महिना सरून गेला तरी महाल इतका शांत, इतका निवांत आहे. याचा अर्थ हनीमूनच्या रात्री बदामाचं दूध पिऊन आलेली रिॲक्शन अजून उठलेली दिसत नाहीये. झाली बापाच्या इज्जतीची लुंगी फिरवून झाली. एक मिनिट दादूस, काय झालं? दादूस मी आलो. आलो मला माहितीये. टॉवेलचे हंस करून मीच वाट बघत होतो त्या दिवशी. वाटता मी पण ना खरंच. आणि काय रे, ज्या 2 ओळींसाठी हा फॉर्मॅट तू करतोस त्या आता समोर उडवायच्या असतील. येस दादूस, तुमले असतील. येस, उडव उडव. बापरे, एवढंच आहे की नाही? तो अर्ज किया है. देख रहा हूं तेरे आंखों में बसे मोहब्बत के समंदर को. देख रहा हूं तेरे आंखों में बसे मोहब्बत के समंदर को. डर लगता है कहीं डूब न जाओ.
गुम हो जाता हूँ तेरे होठों के हंसी सच में, गुम हो जाता हूँ तेरे होठों के हंसी सच में, डर लगता है कहीं झूठ ना बन जाऊं। प्राजक्ता सगळ्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे तुला। काय रे? हा लई मोठ्या तोऱ्यात आलायस तो। सौंदर्याचा हे डम्पिंग ग्राउंड घेऊन कुठे चाललाय सकाळच? दादोस, मी तुमचं नाव यावेळी 7 समुद्रा पलीकडे नेणार आहे। तू 7 समुद्रा पलीकडे नेणार आहेस? येस, कारण यावेळी मी असा बिझनेस करणार आहे ज्याने तुमचं नाव 4 चौघात वर येईल। आणि या बिझनेस मध्ये मला माझी पार्टनर हेल्प करणार आहे। कोण? ती माझ्या बिझनेसचा अस्तित्वाचा डोंगर असा उभा करणार आहे। बापरे! पेश खिड मध्ये हुसने गडुळाचं पाणी, हुसने बिबवे वाडी, हुसने बांगलादेशी सौंदर्य, अनारखळी दगडू मयेकर। बापरे! चला आता कमेंट मध्ये माझ्यावर शेअर केला नाही, माझ्यावर कविता केली नाही, हे ऐकायला नाही मिळणार। हिच्या एका पप्पीने सगळं बॅलन्स ठीक आहे मुद्द्याचं बोल, हिते कशाला आलाय सकाळ ते सांग मला। सलीम दादोस, तुम्ही मला नेहमी सांगता राजकारण ही सर्कशी प्रमाणे असते, बरोबर आहे? म्हणून मी ह्यावेळी सर्कस काढणार आहे। काय? मी आधी सर्कस काढणार मग राजकारण करणार। काय? हो दादोस। आणि यावेळी आम्ही यशस्वी होणार। हो दादूस, सगळा प्लॅन माझ्या इथे आहे। म्हणजे भीतीच्या ठिकाणी आहे? दादूस, आमच्या सर्कशीचं नाव असणार आहे द ग्रेट अकबर सर्कस। इथे आत मज्जा आहे। कोण चिमटलं? कोण चिमटलं? नाही दादूस, सर्कसच्या सुरुवातीला ती ओपेरा गाणार आहे। आता गाली ती ओपेरा? हो, मला वाटलं कोणतरी दाराच्या फटीत चिमटलं की काय? नाही सासुरे, तू नक्की काय करणार आहेस? दादूस, गेले 10 दिवस मी आपल्या राज्यात नव्हतो। हो, मी जंगलात गेलो होतो। हो मला माहिती आहे। का सांगा? तुला कुठे राहायचं ती लायकी कळली असेल तुझी। नाही सासुरे, नाही। सलीम जंगलात पोपट पकडायला गेला होता। पोपट आमच्या स्किटचा राष्ट्रीय पक्षी आला। पोपट कार्ट्या बोला। लोक 1 दिवसात वाघ पकडतात, तू पोपट पकडायला 10 दिवस घेतलेस? ही तुझी लायकी? दादोस, वाघ साध्या नजरेने दिसतो, पोपट शोधावा लागतो। काय बोलतोस काय तुम्ही? आणि नेमका पोपटांचं काय करणार आहेस तू? दादूस, मी माझ्या सर्कशीमध्ये पोपटांचे खेळ दाखवणार आहे। पोपटांचे खेळ? हो बापरे! अजून सर्कशीत हत्ती सुद्धा असणार आहे। हत्ती काय करणार? हत्ती फक्त बॅट बॉल खेळू शकतो। नाही, आपल्या सर्कशीत हत्ती वेगळं करणार आहे। वेगळं करणार आहे? हत्तीच्या सोंडेत बॅट असेल, पण बॉलच्या ऐवजी आम्ही तुम्हाला फेकणार। मला? हो, म्हणजे हत्ती मला टोलवणार? हो येस दादूस, आणि हत्तीने तुम्हाला टोलवल्यावर तुम्ही ज्या प्रेक्षकाच्या मांडीवर जाऊन पडणार तो आमचा लकी प्रेक्षक असणार, त्याला आम्ही बक्षीस देणार। काय बोलताय? ज्या हत्तीवर बसून मी 100 लढाया जिंकल्या, ज्याने दुश्मनाला सोंडेत पकडून असा खाली आपटलं, त्याच्या सोंडेत तुम्ही बॅट देणार आहात? हो। तुम्हाला लाज नाही? हिचा हो बघ केवढा व्हेरिएशन वाला येतो। काय लाज वाटते तुला? हो म्हणतेस ती? सासुरे, आम्ही तुम्हाला चेंडू बनवणार आहोत। चेंडू बनवणे म्हणजे जीवन गौरव देणे नव्हे। कौतुकाने बोलतेस ती एवढी मोठी? काय आहे? रुसलीस ना तू? हो। रुसलीस ना? कधी रुसला? बरं झालं सांगितलं, नाही तर पुढेच गेलं नसते। काय झालं काय? दादूस, तुम्ही असं पटापट बोलू नका। आमचे सगळे खेळ ऐका आणि मग तुमचं मत मांडा। आमचा पुढचा खेळ आहे काय? त्या खेळाचं नाव असणार आहे नेम अकबरचा। नेम अकबरचा? हो। म्हणजे मी काय मारायचंय? नाही, मग मी तुम्हाला एका गोल फिरणारा बोर्डला बांधणार। मला हातात 4 चाकू घेणार, 1 चाकू तुमच्या डोक्यावर, 2 हातांच्या मध्ये आणि 1-2 पायांच्या मध्ये मारणार, डोळ्यावर ब्लाइंड फोल्ड बांधून। तू बोलतोस हे तू ऐकतोस ना स्वतः? ऐकतोस ना?
असल्या छचोर सर्कस साठी माझ्या तिजोरीतून तुला छदाम पण मिळणार नाही. सलीम लक्षात ठेव. दादोस काय? घाबरू नका. काय? मी ऑलरेडी पैसे जमवलेले आहेत. कसे काय? काल अनारखळीने रूप बदलून तिजोरी मागून लुटलेली आहे. हिने? हो, त्यामुळे ही सर्कस होणार. चल ग अनारखळी. सिपाहियों, चुनवा दो इन्हें. सिपाहियों, थांबा, थांबा तुम्ही.